राज ठाकरे आणि संजय राऊत आज एकाच मंचावर येणार। पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा। वर्धापन दिनासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला निमंत्रण। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड दौऱ्यावर। रोहा, माणगाव, अलिबाग येथे होणार महत्त्वाचे पक्षप्रवेश। भरत गोगावलेंचे निकटवर्तीय करणार राष्ट्रवादीत प्रवेश। दौंड तालुक्यातील यवतमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर तणाव। पोलिसांनी पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला घेतलं ताब्यात। सध्या तणावपूर्ण शांतता। यवतमधील राड्यानंतर आठवडी बाजारही बंद। राड्यात काही वाहनं पेटवली तर काही घरांचीही केली तोडफोड। दौंडच्या यवत भागात तणावपूर्ण शांतता। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात। आक्षेपार्ह पोस्ट नंतर 2 गटात राडा। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात। अजित पवार यांनी यवत गावात जात घटनास्थळाची केली पाहणी। यवतमधील राड्याचा घेतला त्यांनी आढावा। यवतमधली सगळी परिस्थिती आटोक्यात। यवतमध्ये कलम 144 लागू। अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवार यांची माहिती। देश हिंदू राष्ट्र होईपर्यंत थांबायचं नाही म्हणणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांना अजित पवार यांनी सुनावलं। एखाद्या व्यक्तीनं वक्तव्य केलं म्हणजे ती पक्षाची भूमिका नसते, अजितदादांचं वक्तव्य। सर्वजण मिळून संयम राखू, अफवांवर विश्वास ठेवू नका, परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी एकत्र प्रयत्न करू। यवतमधील घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांची पोस्ट। यवतमधील तणावानंतर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचं आवाहन। मध्य प्रदेश संबंधित एका घटनेबाबत तरुणाची पोस्ट। काही लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाल्यानं अफवा पसरली, त्यामुळे यवत गावात तणाव निर्माण झाला। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। पुणेकरांना तुम्ही आजही पुण्याचे वाटत नाहीत, कोल्हापूरचे वाटता। अजित पवार यांचे चंद्रकांत पाटील यांना चिमटे। आपण एकत्र येणार होतो तेव्हाच ठरलं होतं की मी पालकमंत्री असेन, अजित पवार यांचा टोला। आता क्रीडा विभागात रमीच्या स्पर्धा सुरू होतील। खाते बदल करणं ही कारवाई नाही, सर्व खाते समान असतात, हा निर्लज्जपणाचा कळस, अंबादास दानवे यांचा हल्लाबोल। माणिकराव कोकाटेंच्या खाते बदलाचा निर्णय सर्वस्वी अजित पवार यांचा, हा पक्षातील अंतर्गत बदल। गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। मीडियाशी बोलताना तारतम्य ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना, महाजन यांची माहिती। भाजपा महायुती सरकार बेशरम आणि लाचार, कोकाटे यांचा राजीनामा न घेता क्रीडा खातं देऊन सन्मान, हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल। पुण्यामध्ये केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान। पुरस्काराला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती। बोरिवलीमध्ये राज ठाकरे यांच्या नेतृत्वात कोळी बांधवांचा पक्षप्रवेश। राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उचलल्यानं कोळी बांधवांचा राज ठाकरे यांना पाठिंबा। मराठी नाही बोलूंगा म्हणणाऱ्या परप्रांतीयाला मनसेकडून प्रेमानं समज देताच परप्रांतीयानं मागितली राज ठाकरेंची माफी। बेळगावमध्ये मराठी भाषिकांचे फलक हटवले जात असल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवकांकडून महानगरपालिका आयुक्तांना निवेदन। मराठी जनतेच्या अधिकारांसाठी लढा सुरूच राहील, नगरसेवकांचा इशारा। कन्नड सक्ती दूर करा, मराठीला स्थान द्या, युवा समिती सीमा भागाची बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे मागणी। मराठी भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या मातृभाषेत शासकीय सेवा मिळाव्यात, अशी ही गेली मागणी। नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून न लढलेलं बरं। आमदार विजयकुमार गावित यांचं वक्तव्य। महायुती म्हणून निवडणूक लढवल्यास भाजपचे नुकसान होणार, गावित यांचा दावा। बाळा बांगर यांच्या भाषणादरम्यान स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर। भाषणादरम्यान वाल्मिक कराड विरोधात जोरदार घोषणाबाजी। मला माझ्या पतीला न्याय देण्यासाठी विष प्राशन करण्याची वेळ आली। मनोज जरांगेंच्या मदतीनं मला मुख्यमंत्र्यांना भेटण्याची संधी प्राप्त झाली, ज्ञानेश्वरी मुंडेंचं वक्तव्य। परळीच्या महादेव मुंडे हत्येप्रकरणी तपासाला गती। बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून 4 संशयितांची चौकशी। मुख्य संशयित गोट्या गीतेला ताब्यात घेण्यासाठी विशेष पथक रवाना। कोल्हापूरमध्ये माधुरी हत्येसाठी बैठक, जिल्हाधिकारी आणि कोल्हापूरमधील नेत्यांमध्ये बैठक। नांदणी मठाचे मठाधिपती
स्वस्तिश्री जिनसेन महास्वामी बैठकीतून निघून गेल्यानं चर्चांना उधाण. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, वनतारा प्रशासन माधुरी हत्तीणीला द्यायला तयार, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरमधील सांगवडे गाव बंद, महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणीसह कोल्हापूरमध्ये जनआंदोलन, हत्तीण परत मिळेपर्यंत शाळेमध्ये न जाण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय. कोल्हापूरमध्ये मुंबई हायकोर्टाचं सर्किट बेंच सुरू होणार. 18 ऑगस्ट 2025 पासून कोल्हापूरमध्ये हायकोर्टाचं सर्किट बेंच. दैनिक पुढारीच्या पाठपुराव्याला अखेर मोठं यश. मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूरमध्ये न्यायदानाची सुविधा उपलब्ध करून दिली. कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना याचा फायदा होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचं सर्किट बेंच सुरू होणार. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रांगणामध्ये जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत हा जल्लोष साजरा. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट, जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वितरित केला जाणार. बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखचा आज नागपूरमध्ये नागरी सत्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा सत्कार होणार. 71व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा, दिग्दर्शक सुजय धाके यांच्या श्यामशाई सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा बहुमान. आशिष भेंडे दिग्दर्शित आत्मपॅम्फलेट चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, तर नागराज मंजुळे दिग्दर्शित नाळ 2 सिनेमाला चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल सिनेमा पुरस्कार. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. जवान या सिनेमासाठी शाहरुखला हा अवॉर्ड. तर अनेक पुरस्कार मिळाले, मात्र राष्ट्रीय पुरस्कार हा सगळ्यात मोठा सन्मान. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानचं वक्तव्य. कोर्टाच्या परवानगीनंतर मुंबईमध्ये माघी गणेश मूर्तींचं आज विसर्जन. पीओपी मूर्ती विसर्जनाला समुद्रामध्ये बंदी असल्यानं विसर्जन करण्यास दिला होता नकार. न्यायालयाच्या निकालानंतर आज पीओपीच्या पहिल्या गणेश मूर्तींचं विसर्जन. 177 दिवसांनी चारकोपचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार. आज दुपारी 1 वाजता चारकोपच्या राजाचा विसर्जन सोहळा. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महापालिकेकडून मूर्तिकारांना प्रायोगिक तत्वांवर रंगाचं मोफत वाटप. मूर्ती विसर्जनामुळे रासायनिक रंगातून होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचा उपक्रम. कोल्हापूरच्या अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याच्या 143 कोटींच्या कामांना अखेर मंजुरी. महिन्याभरात कामाला सुरुवात होण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली माहिती. खार साकीनाका परिसरामधील कचरा मिठी नदीत टाकणाऱ्यांवर कारवाई. ठाण्यातील कचरा मुंबई पालिका हद्दीमध्ये टाकल्या प्रकरणी देखील दंडात्मक कारवाई. मुंबईमध्ये कोस्टल रोडच्या बोगद्यात चालकांकडून वारंवार वेग मर्यादेचं उल्लंघन. 19 जुलैपासून 8 दिवसात 120 वाहनांविरोधात दंडात्मक कारवाई. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली 67 वाहनं. मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर पोलिसांकडून सतर्कता. मालेगावमध्ये सर्वत्र शांतता, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त तैनात. जळगावात सहकारी साखर कारखान्याचं आश्वासन देऊन एकनाथ खडसेंनी जमीन घेतली. शेतकऱ्यांचे गंभीर आरोप. 20 वर्षांनंतरही कारखाना नाही, रोजगार नाही. भुसावळ येथील शेतकऱ्यांची नाराजी. धाराशिवमध्ये पवनचक्की विरोधात 5 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन. पवनचक्की कंपनीचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचं पालन करत नाहीत. पवनचक्की मालकांवर राजकीय वरदहस्त. आमदार कैलास पाटील यांची टीका. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा अजित पवार गटात प्रवेश. शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्या पक्षात केला प्रवेश. रमेश थोरात यांच्या हाती पुन्हा घड्याळ. शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना अटक. 50 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक. 5 लाख रुपयांचा दुसरा हप्ता घेताना रंगे हात पकडलं. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती तातडीनं नेमावी. जालन्याच्या अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी. आमदार अर्जुन खोतकर यांना दिलं मागणीचं निवेदन.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचा धागा शौर्याचा राखी अभिमानाचे उपक्रम कल्याण डोंबिवलीमध्ये 14,269 राख्या जमा. पाऊस नसूनही नांदेडमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता. जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं नदीकाठची गावं सध्या अलर्ट मोडवर. विष्णुपुरी बंधारा पुन्हा भरला. मुंबई नाशिक महामार्गावर डंपर आणि दुचाकीचा अपघात. धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. अपघातानंतर डंपर चालक फरार. चंद्रपूरमध्ये बेलोरो पुलावरून 100 फूट खाली ट्रक थेट नदीमध्ये कोसळला. 5 तासांच्या प्रयत्नानंतर चालकाचा मृतदेह काढला बाहेर. पुलावरील रेलिंग तोडत ट्रक थेट नदीत. बारामतीत पोलिसांची गाडी आणि डंपरचा अपघात. पोलीस वाहन चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं खांबाला धडक. अपघातात पोलीस वाहन चालक आणि डंपर चालक जखमी. छत्रपती संभाजीनगरच्या कचनेर गावाजवळ सळी घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं भीषण अपघात. ट्रक उलटून चालकाचा जागीच मृत्यू. नाशिकच्या अपोलो हॉस्पिटल समोरील उड्डाण पुलावर कार थेट कंटेनर खाली शिरली. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. बीडहून नांदेडकडे निघालेल्या शिवशाही बसची रिक्षाला जोरदार धडक. अपघातात रिक्षा चालक जागीच ठार. संतप्त जमावाकडून बसवर दगडफेक. पिंपरी चिंचवडच्या बाजारपेठेत व्यापारी तरुणावर गोळीबार. गुन्हेगारांना तरुणाच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज पळवला. आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. भरदिवसा रस्त्यावर 20 वर्षीय तरुणाचा चाकूनं भोसकून खून. बुलढाणा शहरातील हाजी मलंग दर्गा समोरची ही घटना. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी निलेश भेंडे यांच्यावर चाकूनं जीवघेणा हल्ला. अमरावतीच्या शंकरनगर परिसरात 2 जणांनी केला हा जीवघेणा हल्ला. हिंगोलीच्या भानखेडा शिवारात महसूल अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या वाळू माफियाला सेनगाव पोलिसांकडून अटक. अटकेनंतर पोलिसांनी काढली आरोपींची धिंड. अहिल्यानगर पोलिसांकडून संभाजीनगरमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त. 60 लाखांच्या बनावट नोटांसह 7 जणांना अटक. तर 2,16,00,000च्या नोटा बनवण्यासाठीच्या कागदांसह 88 लाखांचं साहित्यही जप्त. पंतप्रधान मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर. वाराणसीमध्ये सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी. मोदींच्या दौऱ्याची जय्यत तयारी. पंतप्रधानांकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी कल्पना सुचवण्याचे आवाहन. नमो ॲपवर कल्पना पाठवण्याचं आवाहन. यंदा साजरा होणार 79वा स्वातंत्र्य दिन. ट्रम्पच्या 25% टॅरिफच्या घोषणेनंतर भारताकडून गंभीर दखल. भारत अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवण्याच्या विचारात. स्वदेशी लढाऊ विमानांसह भारतापुढे रशियाचाही पर्याय. दिल्लीच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम. पावसाच्या सरींमुळे दृश्यमानता कमी झाल्यानं वाहतूक धीम्या गतीनं. बळेगावमधील खानापूरमध्ये घनदाट जंगलामध्ये वसलेल्या कोंगळ्या गावात रस्ता नसल्यानं रुग्णाला 8 किलोमीटरपर्यंत चिखलातून नेण्याची वेळ. 5 ते 6 गावकऱ्यांची रुग्णाला खुर्चीला बांबू बांधून तब्बल 8 किलोमीटरची पायपीट. पाकिस्तानमधील डी कंपनी गँगवर एनआयएची मोठी कारवाई. एनआयएनं 2015ला भरूच दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी मोहम्मद युनुस उर्फ मंजुरो यांच्या 2 मालमत्ता केल्या होत्या जप्त. माजी खासदार प्रज्वल रेवन्ना दोषी. घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप. 14 महिन्यांपासून कारागृहात असलेले प्रज्वल रेवन्ना यांना पुन्हा कारावास भोगावा लागणार. अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर. पावसामुळे वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत. अनेक प्रमुख महामार्गावर पाणी साचल्यानं गाड्याही अडकल्या. न्यूयॉर्क शहरात मुसळधार पावसामुळे ग्रँड सेंट्रल स्टेशनच्या ट्रेन प्लॅटफॉर्मवर पाणी. मेट्रो नॉर्थ रेल्वे सेवेसह शहरातील अनेक भुयारी रेल्वे सेवा विस्कळीत. अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल. वाहतुकीला मोठा फटका. विमानांची उड्डाणं सुद्धा खोळंबली.
अर्जेंटिनामधील एका रुग्णालयात भेसळयुक्त फॅटेनिल घेतल्यामुळे 50हून अधिक लोकांचा मृत्यू. रुग्णांना वेदनाशामक म्हणून दिलं होतं फॅटेनिलचं हे इंजेक्शन. 5व्या कसोटीमध्ये भारताचा दबदबा. सिराज प्रसिद्धचा भेदक मारा. इंग्लंड 247 धावांवर गारद. यजमानांना केवळ 23 धावांची आघाडी. दुसऱ्या डावात भारत 2 बाद 75 धावांवर. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ओव्हल सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस याला गंभीर दुखापत. खांद्याच्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यातून बाहेर पडण्याची तो शक्यता. पहिल्या T20 सामन्यात पाकिस्तानकडून वेस्ट इंडिजचा 14 धावांनी पराभव. गोलंदाज नवाजनं 3 विकेट्स घेतल्यामुळे पाकिस्तानचा 14 धावांनी विजय. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू मेस्सी 14 वर्षांनी डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार. मेस्सी 13 ते 15 डिसेंबर दरम्यान कोलकाता, दिल्ली आणि मुंबईला भेट देणार. मराठी सिनेसृष्टीतील जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत बिनलग्नाची गोष्ट या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून टीझरमध्ये प्रिया गरोदर. तर आज धडक 2 चित्रपटगृहात प्रदर्शित चित्रपटात पहिल्यांदा सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीनं सोबत केलं काम. चित्रपट सय्याराची बरोबरी करेल का, याकडे सिने चाहत्यांचं लक्ष.